नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचं कौतुक कधीच संपलेलं आहे. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात कोणी कसे डाव खेळले, गेम केले वगैरे याची चर्चा रंगलेली आहे. पण त्याच वेळेला सगळ्याच पक्षांना आणि महायुती महाविकास आघाडी या दोनही प्रमुख गटांना राजकारणातल्या आगामी निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. अशा वेळेला जागा वाटपाची जी मारामारी महाविकास आघाडीत सुरू आहे, तशीच काही प्रमाणात महायुतीमध्ये सुद्धा चालू आहे. 4 जागा लढवून अवघा एक खासदार निवडून आणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजितदादा गटाचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर लोकसभा निकाल आल्यानंतर ताबडतोबीने आपल्याला कमीत कमी विधानसभेच्या 90 जागा आमच्या पक्षाला मिळाल्या पाहिजेत असा दावा ठोकला होता. आणि त्याच्या पुढे जाऊन शिंदे गटाला जितक्या जागा दिल्या जातील निदान तितक्या जागा तरी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत असा दावा केला होता. आणि त्याविषयीचं विवेचन मी माझ्या एका व्हिडिओतून पूर्वीच केलेलं होतं. पण आता त्यालाही जवळपास 1 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. अशा वेळेला सगळे पक्ष ज्या प्रकारे विधानसभेच्या तयारीला लागले ते बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन गट विधानसभा निवडणुका येईपर्यंत टिकतील का याविषयी शंका निर्माण झालेले. निकालामुळे मानसिकदृष्ट्या आपल्याला अस्वस्थ असलेली महायुती टिकेल का ही शंका आहे. कारण उघडपणे अजितदादांविषयी किंवा अजितदादांच्या गटाविषयी महायुतीतला मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये नाराजीचा सूर लागलेला आहे. लोकसभेला जो वाईट निकाल आला, पराभवाचा सामना करावा लागला, मोदींना बहुमत गमवावं लागलं, त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. एकट्या भाजपचे 23 खासदार होते, ती संख्या 9 वर आलेली आहे. आणि त्याचं सगळं खापर हे अजितदादांवर फोडण्याचा प्रकार हळूहळू भाजपमध्ये डोकं वर काढायला लागलेला आहे. पदाधिकारी नेते सुद्धा हळूहळू अजितदादांच्या विरोधातला सूर लावत आहेत. तसं बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा भाजपच्या गोटातून अजितदादांना सोबत घेण्याविषयी कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरचे नेते वगैरे तक्रारी करतच होते. पण आता हा सूर अधिकाधिक जोर पकडायला लागले. आणि 4 जागा लढवून सुद्धा अजितदादांना फक्त एक जागा तटकरेंची जिंकता आली. तो तटकरेंचा बालेकिल्ला त्यांनी घडवलेला असल्यामुळे ती जागा जिंकली. पण अजितदादांचा करिश्मा काय असा प्रश्न वारंवार गेल्या महिन्याभरात विचारला गेलेला आहे. आणि त्याचं कारण सरळ आहे. अजितदादा यांच्यासाठी अवघा महाराष्ट्र ही कधीही कर्मभूमी नव्हती. ते सत्ता पदावर बसले, उपमुख्यमंत्री किंवा कुठलं ना कुठलं महत्वाचं मुख्यमंत्री पद, पालकमंत्री पद म्हणून पुणे किंवा महाराष्ट्रात अजितदादांचा दबदबा राहिला. काकांच्या पक्षात असल्यामुळे आणि काकांनी आपला वारस असल्यासारखं अजितदादांना सातत्याने वागवल्यामुळे, अजितदादांच्या अनेक चुका पोटात घातल्यामुळे अजितदादांचा काकांच्या पक्षात दबदबा होता. पण अजितदादांनी भाजपसोबत जाताना काकांच्याच विरोधात बंड पुकारलं. आणि त्यामुळे आता काकांची छत्रछाया अजितदादांकडे राहिलेली नाही. आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला. अजितदादांना 4 जागा लढवून त्यातल्या 2 जागाही जिंकता आल्या नाहीत. 2 जागा जिंकता आल्या नाहीत. आणि त्यापेक्षाही भयंकर म्हणजे अजितदादांसाठी जी कर्मभूमी मानली जाते बारामती लोकसभा मतदारसंघ, तिथे आपल्या पत्नीलाही लोकसभेवर अजितदादा निवडून आणू शकले नाहीत. नाही आणू शकले. आणि म्हणून एक गोष्ट सरळ आहे की अजितदादांच्या बाबतीत त्यांना आपला लोकसभा निवडणुकीत प्रभाव दाखवता आला नाही. आणि दुसरीकडे ज्या भाजपच्या विश्वासावर किंवा आधारावर ते राजकारण करायला बघतायत त्या भाजपमध्येच अजितदादा ही गले की हड्डी म्हणतात तसा प्रकार झालेला आहे. ना उगलते बनतीये ना निगलते बनतीये.
अजितदादांना पचवणं भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना दिवसेदिवस अशक्य झालेलं आहे. त्यामुळे अजितदादांना सोबत ठेवायचं तर मतांचा फायदा होत नाही, पण असलेल्या मतांचा भाजपला तोटा होतो, हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. 23 लोकसभेच्या खासदारांवरून भाजप 9 वर आला, म्हणजे 14 जागा भाजपने गमावल्या कमीत कमी असं म्हणावं लागतं. आणि त्याचं सगळं खापर भले अजितदादांवर फोडता येणार नाही, पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या अपयशामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा हा अजितदादांचा नक्कीच आहे. आणि त्यामुळे अजितदादा कशाला हवेत, अजितदादांना बाजूला करा, हा सूर हळूहळू महायुतीमध्ये आणि भाजपमध्ये जोर पकडायला लागलाय. जसा तो भाजपमध्ये जोर पकडायला लागलाय, त्याचाच काय तो पडसाद काही प्रमाणात शिंदे गटात सुद्धा उमटायला लागलेला आहे. आणि म्हणूनच खरोखरची विधानसभा निवडणूक 2-3 महिन्यानंतर येईल, तोपर्यंत अजितदादा महायुतीमध्ये राहतील की नाही याविषयी शंका व्यक्त करायला लागलेत लोक. म्हणजे राजकीय अभ्यास करणारे असोत, काय असोत, जे कोणी आहेत, आमच्यासारखे पत्रकार असोत, विश्लेषक असोत, या प्रत्येकाला अजितदादा प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये किंवा निवडणुकांसाठी महायुतीचा एक घटक राहतील की नाही याविषयी आशंका मनात निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला वाटलं की हा विषय आपण मांडला पाहिजे. त्याचं एक काय नेमकं तर्कशास्त्र होतं, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून मी जितका विचार गेले काही दिवस यावर करतोय, तेव्हा मला असं वाटायला लागलंय की बहुधा विधानसभा निवडणुका येईपर्यंत अजितदादा हे महायुतीत राहण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांच्या उमेदवारांना सुद्धा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतदाराकडून काही साथ मिळाली असं दिसत नाहीये. म्हणजे भाजपला ते उपयोगी नाहीत, किंवा दुसरीकडे भाजप अजितदादांच्या गटाला उपयुक्त नाहीये. वैचारिक जी भिन्नता आहे त्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागत असतील तर निकालानंतर एकत्र येणं योग्य आहे. पण निकालाच्या आधी एकत्र राहणं आणि संयुक्तपणे मतदाराला सामोरं जाणं अजितदादा गट आणि तुमचा भाजप शिवसेना यांना शक्य होईल असं वाटत नाही. मग वेगळा विचार करायचा तर काय करणार? तर एक भूमिका समोर आलेली आहे. ती भूमिका लोकसभा निवडणुकीपर्यंत आपला दबदबा दाखवणारे पण प्रत्यक्ष निवडणुकीला अजिबात प्रभावित करू न शकलेले असे जे नेते आहेत, असे जे छोटे गट आणि पक्ष आहेत, त्यांना सोबत घेऊन अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवा प्रयोग करतील का? तर तशी शक्यता प्रकाश आंबेडकरांमुळे निर्माण झालेली. अचानक आजपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांच्याशी सलगी दाखवणारे प्रकाश आंबेडकर हे आता अजितदादांविषयी आस्था दाखवायला लागलेले. लोकसभा निवडणुकीने अजितदादांच्या राजकारणाला महाराष्ट्रात उद्ध्वस्त करून टाकलं किंवा नामोहरम करून टाकलं हे कोणीही नाकारू शकणार नाही. प्रत्यक्ष निकाल त्याची साक्ष आणि पुरावे आहे. आणि त्यामुळे परत नव्याने उभं राहायचं तर विधान परिषदेत 2 उमेदवार निवडून आणणं किंवा त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षाबाहेरचे आमदार फोडणं हे जरी अजितदादांनी करून दाखवलं असलं तरी एक गोष्ट मान्य करायला पाहिजे, त्याला मतदाराची मान्यता नसेल तर तुम्ही राजकारणामध्ये टिकून राहू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अजितदादांना वेगळा विचार करावा लागेल आणि तो त्यांनी करावा यासाठी त्यांना प्रकाश आंबेडकरांकडून ऑफर मिळालेली आहे. ती ऑफर किती उपयुक्त आहे, किती प्रभावी ठरेल यासमोर भलं थोरलं प्रश्नचिन्ह आहे. कारण प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत आपला कुठलाही प्रभाव दाखवू शकले नाहीत. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस पक्ष यांना खेळवत ठेवलं. की त्या तिघांनी प्रकाश आंबेडकरांना खेळवत ठेवलं हे माहिती नाही, पण आपण निवडणुकीवर अगदी दलित मतांना सुद्धा प्रभावित करू शकतो हे प्रकाश आंबेडकर सिद्ध करू शकलेले नाहीत. त्यामुळे एक प्रकारे अजितदादा
आणि प्रकाश आंबेडकर हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातले समदुःखी आहेत असं म्हणता येईल. दोघांचंही राजकारण एका 2024च्या लोकसभा निवडणुकीने फार विस्कटून टाकलेलं आहे. अजितदादांना आज ठामपणे सांगता येत नाही की महाराष्ट्रात हे विधानसभा, हे लोकसभा मतदारसंघ किंवा हे जिल्हे, हे तालुके हे आपलं प्रभाव क्षेत्र आहे असं अजितदादा म्हणू शकत नाही. अगदी ज्या विधानसभा क्षेत्रातून अजितदादा विधानसभेवर सातत्याने निवडून येत राहिले, त्या बारामती विधानसभा क्षेत्रात सुद्धा त्यांना आपल्या पत्नीला बहुमत किंवा मताधिक्य मिळवून देता आलं असं म्हणता येत नाही. एकूण बारामती लोकसभा सोडून द्या. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यामुळे मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर यांनी याचा पहिला विचार केलेला दिसतो की लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला पुरोगामी म्हणवणारा कुठलाही पक्ष आता जवळ घेण्याची शक्यता नाही, कारण मतं मिळवण्याची आपली क्षमता आपण लोकसभेत दाखवू शकलेलो नाही. तर विधानसभा ही तर अधिक स्थानिक विषयावर आणि स्थानिक मुद्द्यावर होते, तिथे तर प्रकाश आंबेडकरांचा अपील असण्याची शक्यताच नाही. लोकसभेची निवडणूक ही राजकीय भूमिका आणि राजकीय आयडिओलॉजी, विचारधारा याच्यावर होत असते, पण विधानसभेसारखी निवडणूक ही एका मर्यादित लोकसंख्येच्या क्षेत्रात होत असते आणि त्यामुळे तिथे आयडिओलॉजी, विचारधारा ज्याला म्हणतात, त्याचा प्रभाव असतो त्यापेक्षाही लोकसभेला असतो त्यापेक्षाही 50-40% कमी होतो. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर किती महत्वाचे नेते आहेत, वैचारिक लढाईमध्ये किती महत्वाचे आहेत, याला विधानसभा निवडणुकीत अर्थ राहत नाही. पण वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पातळीवरचे विधानसभा क्षेत्रातले नेते किती प्रभावी आहेत किंवा वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षाचं त्या विधानसभा क्षेत्रामध्ये किती भक्कम संघटन आहे, याच्यावर त्याचा परिणाम मतदानावर दिसणार असतो. आणि म्हणून एक प्रकारे अजितदादांचा विस्कटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि फार मोठा कब्जा करून कसलेही कर्तृत्व दाखवू न शकलेला प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष, हे दोन लोकसभेत एकमेकाला मदत करून आपलं अस्तित्व नव्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकतील, ही शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी तसं गाजर अजितदादांना दाखवलेलं आहे की तुम्हाला परत राजकारणात प्रस्थापित व्हायचं असेल आणि तुमच्या पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणात परत एकदा पाय रोवून उभं राहण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर आपण एकत्र येऊन एक आघाडी बनवू, किंबहुना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन गटांमध्येच महाराष्ट्राचं जे राजकारण आणि मतदान विभागलं गेलेलं आहे, त्याला एक तिसरा पर्याय देण्याचा विचार प्रकाश आंबेडकरांनी पुढे आणलाय. असा विचार यापूर्वी अनेकदा होत राहिला. अगदी शिवसेना भाजप युती सत्तेत होती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि तिसऱ्या बाजूला छोटे मोठे जनता दल वगैरे शेकाप होते. अशा वेळेला खुद्द शरद पवारांनीच काँग्रेसमध्ये फूट पाडून एक तिसरा पर्याय निर्माण केला आणि त्याचा प्रभाव हा 25 वर्षापूर्वी 1999च्या निवडणुकीत पडलेला आपण बघितलेला आहे. लोकसभेत भाजप शिवसेना युतीला मत देणारा 8% मतदार तेव्हा युतीपासून दुरावला होता आणि त्याचा लाभ शरद पवारांना मिळाला होता. ही गंमत लक्षात घेण्यासारखी असते मित्रांनो. त्यामुळे तिसरा पर्याय नसेल तर जो मतदार या दोन गटात विभागला जातो तो तिसऱ्या गटाकडे थोडा सरकला तरी जे दोन मोठे गट आहेत त्यांना कुठे ना कुठे त्याचं नुकसान सोसावं लागतं. आपण अगदी गेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका बघितल्या बंगालमधल्या, तर तिथे सुद्धा डावी आघाडी आणि काँग्रेस हे परंपरागत एकमेकाचे विरोधक पक्ष हे गेल्या 5-7 वर्षापासून सातत्याने ममता बॅनर्जींच्या विरोधात आघाडी करतायत. ममता बॅनर्जी या सेक्युलर असल्या, पुरोगामी असल्या तरी हे दोन पुरोगामी पक्ष त्यांच्याबरोबर जात नाहीत आणि त्यामुळे त्याचा फायदा भाजपला मिळतो. तिसरा पर्याय असला
की दोनही पक्षांना काही प्रमाणात नुकसान सोसावं लागतं. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि डावी आघाडी ही वेगळी लढली होती, त्याचा मोठा फटका ममता बॅनर्जींना बसला होता. पण पुढल्या काळात या दोन दुबळ्या पक्षांपेक्षा भाजप विरोधातला मतदार हा ममता बॅनर्जींकडे काय म्हणतात तो पोलराईज झाला, एकत्रित येत गेला आणि त्यामुळे विधानसभेत परत एकदा ममता बॅनर्जींना मोठं यश मिळालं, पण भाजपला सुद्धा मिळालं. त्यामुळे तिसरा पर्याय जर मतदारासमोर ठेवला तर त्याचा दणका किंवा फटका हा प्रस्थापित असलेल्या प्रमुख दोन गटांना बसतो. हा राजकीय इतिहास आहे, त्याचे शेकडो पुरावे देत आहेत. आणि म्हणून अजितदादांना जर भाजप महायुतीमध्ये सांभाळू शकणार नसेल आणि अजितदादांना वेगळी चूल मांडावी लागणार असेल, तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांचा जो पर्याय आहे, त्यांनी समोर मांडलेली जी भूमिका आहे की आपण तिसरी आघाडी तयार करू. तर आज विधान परिषदेत पराभूत झालेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील सुद्धा या तिसऱ्या आघाडीत समाविष्ट होऊ शकतात. शेका पक्ष दुर्बळ असेल, पण महाराष्ट्रभर आज सुद्धा शेतकरी कामगार पक्षाची विखुरलेली मतं आघाडीत आली तर वजनदार बनू शकतात. जी गोष्ट जयंत पाटलांची आणि शेतकरी कामगार पक्षाची आहे, तीच गोष्ट महाराष्ट्रात अतिशय निर्जीव किंवा निष्क्रिय झालेला म्हणता येईल असा जो कम्युनिस्ट पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, असे जे अति कडवे डावे पक्ष आहेत, ते खूप दुर्बळ आहे. त्यांची मतं फार किरकोळ आहेत. पण ती मतं जर तिसरी आघाडी बनली तर त्यामध्ये उपयुक्त ठरू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी अजितदादांना जो पर्याय दाखवलेला आहे की चला या, तुम्ही दुबळे झालाय, पण आपण दुबळ्या लोकांची एक तिसरी आघाडी बनवली तर फार मोठा यश आपल्याला मिळेल असं नाही. पण महाराष्ट्राचं राजकारण जे युती आणि आघाडी या दोन गटात विभागलं गेलेलं आहे, त्या दोघांनाही खिंडार पाडून आपण आपला एक मतदानाचा गठ्ठा निर्माण करू शकतो आणि पुढल्या काळामध्ये या दोनही लोकांना आपण पोलीस ठेवू शकतो. ही प्रकाश आंबेडकरांची राजनीती आहे, कूटनीती आहे. अजितदादांना खरोखरच महायुतीमध्ये घुसमट होत असेल तर तो पर्याय अजितदादा स्वीकारण्याची म्हणूनच मला शक्यता वाटते. म्हणून शक्यता वाटते. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रामाणिकपणे माझं एक विश्लेषक म्हणून पण मत आहे की अजितदादा हे शिवसेना भाजप युतीमध्ये खरोखरच मिसफिट आहेत. कारण अजूनही त्यांनी हिंदुत्वाचा उघडपणे पुरस्कार केलेला नाही आणि महायुतीला बांधून ठेवणारा जो धागा आहे तो हिंदुत्वाच्या विचारधारेचा आहे. आणि अजितदादा किंवा त्यांच्या पक्षातले सगळे त्यांचे जवळचे सहकारी आहेत, हे सातत्याने फुले शाहू आंबेडकर किंवा पुरोगामी विचारधारेचा अट्टहास करत असतात. त्यामुळे ते स्वतःचंही नुकसान करून घेतात की तुम्ही जर फुले शाहू आंबेडकर म्हणता तर हिंदुत्ववाद्यांबरोबर कसे जाता, असा प्रश्न त्यांच्याच पाठीराख्यांना पडतो. आणि दुसरीकडे ज्यांच्या आधारावर मतं मिळवायची त्या भाजप आणि शिवसेनेतला मतदार सुद्धा अजितदादांच्या फुले शाहू आंबेडकर भूमिकेने विचलित होतो. मग त्यापेक्षा बाहेर पडून नव्याने आपला पक्ष उभा करायचा, जसा शरद पवारांनी लोकसभेमध्ये परत आपला जो दुबळा झालेला गट होता तो 8 खासदार निवडून आणून उभा केला, तसंच आव्हान अजितदादा स्वीकारू शकतील का हा दुय्यम भाग आहे. पण तसं आव्हान अजितदादा निर्माण करू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अजितदादा विधानसभा निवडणुका येईपर्यंत हळूहळू करत तिसरी आघाडी बनवण्याचा गंभीरपणे विचार करू शकतील. अर्थात ही तिसरी आघाडी होत असेल तर त्या तिसऱ्या आघाडीमध्ये महाविकास आघाडीचे 3 पक्ष आणि भाजप प्रणित महायुती सुद्धा आपला राजकीय स्वार्थ बघू शकतात. कारण ही तिसरी आघाडी अजितदादांनी बनवली तर ते शरद पवार किंवा महाविकास आघाडीची मतं फोडू शकतात, किंवा महाविकास आघाडीला वाटतं
की महायुतीची मतं फोडू शकतात. आणि म्हणून या दोनही प्रमुख गटांकडून, आघाडी आणि युतीकडून, अजितदादांच्या तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगाला प्रोत्साहन देखील दिलं जाऊ शकतं. असंच होईल हे मी आज खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण असं होण्याची शक्यता मला हळूहळू वाढत चाललेली दिसते. आणि त्यामुळे आणखीन 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रात ही फार मोठी राजकीय घटना घडू शकते. पुढे मी या पक्षात या राजकीय विश्लेषणाचं अधिक विवरण तपशीलवार करणार आहे, काही काही पुरावे देऊन करणार आहे. अशा शक्यता केव्हा निर्माण होतात आणि का वाढत जातात आणि का प्रत्यक्षात येऊ शकतात, त्याचा खुलासा या नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमधून मी करीन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.